आता संपलेला आहे। आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या योजनेचा खूप सावळा गोंधळ आहे, याची सुद्धा चौकशी होणार आहे। या चौकशी करून याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल। परंतु आपली प्राथमिकता होती संगमनेर तालुक्यात परिवर्तन झाल्यानंतर काही लोकांनी विकास कामामध्ये खोडा घालण्याचा एक नवीन पायंडा या संगमनेरमध्ये पाडलेला आहे। आता काही जण इथं प्रत्येक गावातले लोक उपस्थित आहेत, 21 गावातले तुमचे, माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना राहील, आता तुमची जबाबदारी आहे। हे काम घेतलेला काँग्रेसचा ठेकेदार होता, तो याच्यामध्ये जाणीवपूर्वक राजकारण करत होता। आता काही लोक सांगताय 1.5 वर्षापासून बंद होती, पण काम करणारा ठेकेदार कोण होता हे तुम्ही तुमच्या गावात लोकांना सांगितलं पाहिजे। त्या ठेकेदाराच्या बोकांडी बसून आपण हा प्रकल्प सुरू करून घेतलाय। त्यांनी सांगितलं कोल्हेवाडीचे शेतकरी काम करून देत नाही, चुकीची माहिती त्यांनी पसरवली होती। कोल्हेवाडीच्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं जर आमचं तिथून नुकसान होत असेल तर आम्हाला त्याची दुरुस्ती करून द्यावी, आणि स्वाभाविक आहे हा कुठलाही प्रकल्प सुरू असताना कुठलंही काम चालू असताना ती मागणी करत असता, परंतु त्यांनी वेळोवेळी सहकार्य केलं। परंतु ठेकेदाराची नेहमी भूमिका होती की आता तालुक्यात परिवर्तन झाले, परिवर्तन झाल्यामुळे हा प्रकल्प कसा रेंगाळलेला राहील, कशा प्रकारे या 21 गावच्या लोकांना, या तळेगाव भागातल्या लोकांना पाणी मिळणार नाही आणि याचा रोष महायुती सरकारवर, विखे पाटलांवर, आमदारावर कसा राहील या दृष्टीने काही जण प्रयत्न करत होते, षड्यंत्र रचत होते। परंतु सरकार आपलं असल्यामुळं, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी लोकप्रतिनिधी झाल्यामुळं आपण हे काम करून घेतलं। आणि आज इथून 4 दिवसापूर्वी आता काही जण सांगतील परत का 4 दिवसापूर्वी तर त्यांनी येऊन इथं पाणी केली, पूजन केलं, परंतु त्या दिवशी जिल्हा नियोजनची बैठक होती। 1-2 दिवस आधीच MGPच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या आपण का टेस्टिंगच्या वेळेस आमचे या भागातील कार्यकर्ते येतील त्यांना सांगा, परंतु ठेकेदाराने अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून म्हणा का विश्वासात घेऊन म्हणा तिथं एक खालच्या पातळीचं राजकारण करण्याचा प्रयत्न, ट्रायल घेतली। ही ट्रायल घेताना सुद्धा त्यांचं अपयश, गेल्या 40 वर्षाचं अपयश झाकण्याचा प्रयत्न त्या ट्रायलच्या माध्यमातून। त्यामुळं आम्ही ट्रायल घेत नाही, आम्ही डायरेक्ट सुरू। त्यामुळं आज हे पाणी इथून सुरू झालंय, हे तिगावच्या टाकीत जाईल, आज 8 तासात ती भरल आणि तिथून पुढं प्रत्येक जे या योजनेवरती गावं आहेत या प्रत्येक गावाला पाणी 24 तासामध्ये मिळणार आहे। त्यामुळे आता हे आपली इथं उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे का त्यांनी त्यांच्या गावात पाणी आल्यानंतर तिथं उभं राहिलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे का हे कोणामुळं होतं आणि हे कोणामुळं काम होतं। या योजनेमध्ये जो भ्रष्टाचार झाला याच्या तक्रारी या भरपूर आल्यात आपल्याकडं, या भ्रष्टाचाराची सुद्धा चौकशी करण्यात येईल। 10 कोटी रुपये वीज बिल या योजनेचं थकीत होतं। यापूर्वी तुम्ही मागच्या वर्षी बघितलं असेल, वीज बिल थकीत म्हणून पाणी बंद, पाणी बंद। आज वीज बिल थकीत असताना सुद्धा शासनाकडे 10 कोटी रुपये माफ करण्याची मागणी आपण केली आहे, त्याचा पाठपुरावा सुरू आहे। ते असताना सुद्धा MSCBच्या अधिकाऱ्यांना आम्ही सूचना दिल्या, मंत्री महोदयांनी सूचना दिल्या का आमच्या भागातील या लोकांना पाणी देण्याचं आम्ही शब्द दिलाय, त्यामुळे तुमची थकबाकी असली तरी हे पाणी आज इथून जाणार आणि हे आमच्या ज्या भागातील गेल्या कित्येक दिवसापासून हे लोक पाण्याच्या आतुरतेने वाट पाहत आहे त्यांचा आजचा हा संकल्प निश्चित पूर्ण होईल। पुन्हा मी आपल्याला सांगतो, प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, नाही तर मग परत तुम्ही लोक आम्हाला म्हणता भाऊ त्यांनीच पाणी साठी खोट्या बातम्या केल्या, खोटं हे केलं, ते खोटं। आता या संगमनेर तालुक्यामध्ये खोटं बोलण्याची एक परंपरा सुरू झाली आहे। हे सुसंस्कृत संगमनेर म्हणून जे म्हणत होते ते आता ते त्यांनी सुसंस्कृत संगमनेरकर जे म्हणत होते त्यांनी आता हे संगमनेर असुसंस्कृत करण्याचा प्रयत्न सुरू केला। आपल्या आणलेल्या विकास कामांना त्यांनी सांगायचं ते कामं आम्ही आणले, 40 वर्षात हे आणू शकले नाही। मला प्रश्न पडतो का पडल्यानंतर, पराभव झाल्यानंतर जर एवढे कामं करता येतात तर मग तुम्ही सत्तेत असताना एवढे कामं का करू शकले नाही? याचं उत्तर तुम्ही संगमनेरच्या या तळेगाव भागातल्या लोकांनी मागितलं पाहिजे। आता तळेगाव असेल, भोजापूर असेल, साहेबांनी सांगितलं दमनगंगा, वैतरणा, गोदावरी या प्रकल्पातून सुद्धा जे संगमनेर तालुक्यातील निळवंडा असेल, भोजापूर असेल, याच्यापासून जे वंचित राहिले गावं यांचा सुद्धा समावेश आपण त्या योजनेमध्ये घेतला। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त हे गावागावात जे भांडगुळ उड्या मारताय यांना त्यांची लायकी दाखवा। बाकीचं विकास आणणं, निधी आणणं, कामं करणं हे काम माझं आहे। निखिल सानप आहे, तुझ्या तिगावच्या सरपंचांना सांगा, पाटबंधारे विभागात होते ते कामाला, त्यांना थोडा अभ्यास कमी जाता पडतो, त्यांना सांगा। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सदर योजना ही बरखास्त झालेली आहे। या योजनेमध्ये लवकरच नवीन कमिटी आचारसंहिता